12वी बोर्ड परीक्षा संभाव्य प्रश्नपत्रिकाचा अभ्यास 2022 ते 2026 प्रकरण 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास एकूण गुण 10 या पाठामध्ये जास्त करून पर्यायी प्रश्नांवर जास्त भर दिला गेलेला आहे. लघुत्तरी प्रश्नही कमी विचारल्या गेलेली आहे तरी काही लघुत्तरी प्रश्न हे पुन्हा पुन्हा विचारला गेलेली आहे. उदाहरणार्थ धर्मयुद्धे या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारल्या गेली आहेत. प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 4.1 इसवी सन 1440 मध्ये जर्मनीतील रिकामी जागा याने छापखाना सुरू केला. उत्तर गुटेनबर्ग. रिकामी जागा सर्वात जास्त विचारल्या गेला आहे. 2 इसवी सन 1609 मध्ये रिकामी जागा याने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. उत्तर गॅलिलिओ. हमखास ही रिकामी जागा विचारल्या गेली आहे. 3 आफ्रिका खंडाला वळसा घालणारा रिकामी जागा हा पहिला दर्यावर्दी होता. उत्तर बार्थोलोम्यू डायस. 4 इसवी सन 1543 मध्ये रिकामी जागा याने ग्रहमाला पृथ्वीकेंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन केले. उत्तर निकोलस कोपर्निकस. ही रिकामी जागा विचारल्या जाते. 5 11व्या शतकात इस्लामिक सत्ताधीश आणि युरोपियन राजे यांच्यात झालेल्या नौयुद्धाचा रिकामी जागा असे म्हणतात. उत्तर धर्मयुद्धे. प्रश्न 2 पुढील संचालमधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4.1 मधील 1 जॉन के धावता धोटा. 2 सॅम्युएल क्रॉम्प्टन कॉटन जीन. 3 एडमंड कॉर्टराइट यंत्रमाग. 4 जेम्स वॅट स्टीम इंजिन. चुकीची जोडी सॅम्युएल क्राफ्टन कॉटन जीन. दुरुस्त जोडी सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूल. विचारल्या जाणारा प्रश्न 2 मधील 1 फर्डिनंड मॅगेलन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघालेला पहिला दर्यावर्दी. 2 सॅम्युएल डी शॅम्प्लेन अमेरिकेचा शोध लावणारा. 3 कॅप्टन जेम्स कुक न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया जिंकणारा इंग्लंडचा सेनानी. 4 लुई अँटोनी द बोगनविले पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचलेला दर्यावर्दी. चुकीची जोडी सॅम्युएल डी शॅम्प्लेन अमेरिकेचा शोध लावणारा. दुरुस्त जोडी सॅम्युएल डी शॅम्प्लेन उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. प्रश्न 2 ब ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 4.1 आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक. उत्तर गॅलिलिओ. हा प्रश्न 2-4 वेळा विचारल्या गेलेला आहे. 2 इस्लामिक सत्ताधीशांच्या ताब्यातून जी शहरे मिळवण्यासाठी 9 धर्मयुद्ध झाली ती शहरे. उत्तर जेरुसलेम आणि बेथेलहॅम. हा प्रश्न हमखास विचारल्या गेला आहे. 3 ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा शास्त्रज्ञ. उत्तर निकोलस कोपर्निकस. 4 पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय. उत्तर वास्को द गामा. हा प्रश्न विचारल्या जातो. 5 औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेला जगातील पहिला देश. उत्तर इंग्लंड. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारल्या गेलेला आहे. 6 स्पिनिंग जेनी हे यंत्र तयार करणारा. उत्तर हरग्रीव्हस. प्रश्न 2 ब दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 4.1 ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्ध केली कारण. उत्तर इस्लाम सत्ताधीशांनी जेरुसलेम व बेथलेहॅम ही शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती. नेहमी हा परीक्षेत प्रश्न विचारल्या जातो. 2 युरोपियन धर्मयुद्धांमध्ये ख्रिस्ती धर्मयोद्धांना अपयश आले कारण. उत्तर पोप व युरोपातील सत्ताधीश यांनी या धर्मयुद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले. 3 गॅलिलिओला आधुनिक प्रयोगी विज्ञानाचा जनक म्हटले जाते कारण. उत्तर त्याने निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धत रूढ केली. 4 छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय कारण. उत्तर त्यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. परीक्षेमध्ये हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्या गेला आहे. प्रश्न 3 ब पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 8.1 भौगोलिक शोध. हा प्रश्न पण खास करून विचारला जातो. भौगोलिक शोध व शोधक या नावाने पण विचारला जातो. मार्को पोलो चीनची आणि आशिया खंडाची युरोपाला ओळख करून दिली. हेनरी द नेव्हिगेटर मॅडेरा व ॲझोरेस या द्वीपसमूहाचा शोध. आबल टासमन ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कार्पेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशाचा शोध. प्रश्न 4 टिपा लिहा. 6.1 युरोपातील धर्मयुद्धे. टिपा लिहा मध्ये हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले आहेत. 2 युरोपातील धातुविज्ञान. 3 क्रिस्तोफर कोलंबस. 4 वास्को द गामा. प्रश्न 4 ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 9.1 युरोपातील 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजला जातो. 2 औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये 1 वेळा विचारल्या गेला आहे. 3 प्रबोधन काळात लागलेला छपाईचा शोध ही जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये 1 वेळा विचारला आहे. प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा. 9.1 औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. हा प्रश्न आशा मूल्यमापन परीक्षा पद्धती या सराव पेपरमध्ये विचारल्या गेलेला आहे.
प्रश्न 7 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील विधानांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 युरोपातील धर्मयुद्धांची माहिती लिहा. अपयशाची कारणे. धर्मयुद्धाचे परिणाम. हा प्रश्न नेहमी विचारला जातो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. 1 गॅलिलिओ. 2 युरोपातील धर्मयुद्धे. 3 धातुविज्ञान. 4 क्रिस्तोफर कोलंबस. 4 वास्को द गामा. 5 मार्को पोलो. 6 अमेरिका वेस्पुसी. परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे जास्त लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 2 युरोपियन वसाहत हा पाठ पाहणार आहोत. 12वी बोर्ड परीक्षा प्रकरण 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यावर आधारित संभाव्य प्रश्न समजले असेल व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रलय नोट्सला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.